अखेर सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसावर कारवाई, एका पोलीस उपनिरीक्षकासह 4 पोलिसांचं निलंबन. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा आज सुटणार, मंत्री भरत गोगावले पालकमंत्री होणार, आमदार महेंद्र दळवींचे संकेत. लाडक्या बहिणींसाठी सरकारकडे पैसे पण दिव्यांगांसाठी नाहीत, माजी आमदार बच्चू कडूंचा हल्लाबोल. 21 फेब्रुवारीपासून रायगडच्या पायथ्याशी आंदोलनाचा इशारा. राज्यात प्राध्यापकांची 4300 रिक्त पदं भरणार, उच्च शिक्षण विभागाकडून अर्थ विभागाकडे प्रस्ताव सादर. राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार, विदर्भात ब्रह्मपुरीमध्ये पारा 37.2 अंशांवर तर रत्नागिरीमध्ये 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. वाढवण बंदर समृद्धी महामार्गालाही जोडणार, वाढवण बंदर ते इगतपुरी दरम्यान 118 किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग बांधणार. नवी मुंबईकरांची उद्यापासून कचरा कोंडी होण्याची शक्यता, 8000 कंत्राटी कामगार बेमुदत संपावर जाणार, समान काम समान वेतनाची मागणी. पुण्याच्या भुकुममधील सोसायटीत आढळली पाकिस्तानी नोट, नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या परिसरातली घटना. छत्तीसगडमधील चकमकीत 31 नक्षलवाद्यांचा खात्मा, 2 जवानही शहीद, महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर चकमक. कटक एक दिवस सामन्यामध्ये इंग्लंडचं टीम इंडिया समोर विजयासाठी 305 धावांचं आव्हान, जडेजानं घेतल्या 3 विकेट.